नमस्कार मित्रांनो, भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रमोद दुबे. आजची नवीन अपडेट फक्त आपल्यासाठी. सावरकर नगरमध्ये सोन्याच्या दागिनेसह 70,000ची चोरी. गावातील वरिष्ठ ज्ञानेश्वर शेंडे यांच्या घरात चोरट्यांनी घरचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम 70,000 रुपये चोरून नेले. वरिष्ठ ज्ञानेश्वर शेंडे आणि त्यांची पत्नी सौ कमल शेंडे आपल्या कुटुंबासह वीर सावरकर नगर येथे राहत होती. 19/4/2025 रोजी सकाळी 8च्या दरम्यान चिमूरजवळील मसला गावात नाताच्या लग्नात पत्नी सौ कमल शेंडे आणि त्यांचे पती श्री ज्ञानेश्वर शेंडे लग्नाला गेले होते. वीर सावरकर नगर हनुमान मंदिर राहते घरी लग्नावरून परत आल्यानंतर बाहेरील गेटचा ताला तोडून दिसला. त्यानंतर सौ कमल शेंडे आणि त्यांचे पती श्री ज्ञानेश्वर शेंडे गेटच्या आत शिरून समोरील मेन दरवाजाला ताला नव्हता व बाहेरील दरवाजाची कडी लागून होती. दरवाजाची कडी खोलून आत जाऊन बघितले तर अलमारीमधील सगळे कपडे बाहेर फेकले होते आणि अलमारीतील ठेवलेले नगदी 70,000 रुपये व सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोराने घरचा ताला तोडून घरात प्रवेश करून चोरून नेले. त्याच वेळेस सौ कमल शेंडे आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर शेंडे रामनगर पोलीस स्टेशनला धाव घेतली. रामनगरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचनामा करून धडक कारवाई करत राहिले. बघत रहा सगळे क्राईम अपडेट भारत न्यूज 24वर. प्रमोद दुबेची खास अपडेट. काय नाव आहे तुमचं? ज्ञानेश्वर शामराव शेंडे, कुठं राहता तुम्ही? वीर सावरकर नगर, दुधेरी सांबा. काय प्रकरण झालं? घरफोड झाली आमच्या घरी. कुठे गेले होते तुम्ही? आम्ही गावला गेलो होतो चिमू साईडला चिमुरे कशासाठी गेले होते? लग्नामध्ये. अचानक काय झालं? कशी स्टोरी झाली मला सांगा. तर घरी आल्या आम्हाला 5:30 वाजता गेट लेट ताला होता. अंदर येऊन बघतात खिडकी उघडी ती, नंतर चाबी लावून तर कुलूप नाही. अच्छा, त्याच्यामध्ये काय काय गेलं घरून? आमचे पैसे गेले आहे 70,000 रुपये. कोणत्या दिवशी तुम्ही गावाला गेले होते? शनिवारी 19 तारखेला सकाळी 8 वाजता. मग रिटर्न कधी आले? काल 5-5:30 वाजता. 23/5/23/4. मग तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेला? गेलो होतो ना आम्ही लगेच. मग काय म्हटले पोलीसवाल्यांनी? लगेच गेलो आम्ही. काल 5:30 वाजता गेलो आम्ही. डीबीवाले आले, त्यानं तिथं सामान पाहिलं, फोटो काढला. फोटो काढून मग नंतर तिथं आम्ही 6:30 वाजता गेलो. 6 वाजता 6 वाजेपासून आम्ही मला वाटतं 10-11 वाजले आम्हाला तिथं. अजून तिथे कंप्लीट साहेब लोक नव्हते कोणी रिपोर्ट घेणारे. तर मग नंतर आम्ही 10:30-11 वाजता आलो. त्यानं म्हणलं की तुम्ही घरी जा. नंतर आमच्या मागे मग आहे ना ते आपले पोलीस लोक आले. त्यानं पंचनामा. कोणत्या पोलीस स्टेशनला तुम्ही गेले होते? रामनगरला. मग त्यांनी काय म्हटलं? त्याने काय नाही, इथं येऊन आले, इन्क्वायरी केली. नंतर मग मॅडम आले, पंचनामा केला, मग गेली. त्याच्यामध्ये तुमची काय काय रक्कम गेली आणि किती काय सामान गेलं? रक्कम म्हणजे ना आमचे 70,000 गेले आहे. कितीच्या किती नोटा होत्या? हां, 5 पैशाच्या 5,000, 50,000च्या 100 नोटा. किती नोटा होत्या? 100 नोटा 50,000च्या. आणि बाकी 20,000च्या. बाकी 36 नोटा 50च्या 500च्या होत्या. आणि 100 नोटा 100 रुपयाच्या 20. तुम्ही कोण आहात? मी यांची पत्नी आहो. कुठे गेले होते तुम्ही? गावला गेलो होतो लग्नाला. काय झालं तुमच्या घरी? चोरी झाली. म्हणजे पर्सनल 50,000 रुपये आणि गटाचे 20,000 रुपये आणि 5 ग्रामच्या बिड्या. कुठे झाली चोरी? घरात बेडरूममध्ये. म्हणजे तुम्ही कुठून बोलता? सावरकर नगर की कुठून? सावरकर नगरमधून, हनुमान मंदिरजवळ. अचानक चोरी कसं काय माहीत झालं तुम्हाला चोरी झाली म्हणून? आम्ही घरी आलो, गेटले ताळा लागून होता. नंतर